काय झालं? काय झालं खाली? मामा, मला राग येतोय आणि वाईटही वाटतंय की माझ्या घरात हे सगळं सुरू आहे. अगं, पण तू का चिडतेस एवढी? कशी शांत राहू माधव? ती बाहुली जिच्या सोबत छाया लहानपणापासून खेळत आली, कित्येक वर्षांनी तिला ती सापडली, त्यामुळे तिचं नॉस्टॅल्जिक होणं मी समजू शकते. जसं तुला तुझ्या त्या जुन्या वया सापडल्या तसंच. हो हो, बरोबर आहे. पण आता तू त्या बाहुलीला घाबरतोय. तूच काय, अख्ख्या घरात भीतीची लाट पसरलीये. खाली खूप विचित्र प्रकार घडतोय. मामा काय झालंय? मी बघून येऊ का? बघून काहीही होणार नाही. आणि त्या माणसांना समजावायला गेलं तर त्यांना ते सांगून समजणारही नाही. त्या बाहुलीला घराच्या बाहेर टाकण्याचे प्रकार सुरू आहे. छाया रडतीये, रडणारच. तिच्या लहानपणीची आठवण आहे ना ती. घरातल्याच माणसांनी तिला ती लहानपणी आणून दिली असणार. तिच्या सोबत खेळताना छायाचं कौतुक झालं असणार. आणि आज एक घटना काय घडते, सगळं बदललं. ते कौतुक तर दूरच राहिलं, पण त्या बाहुलीला घराबाहेर काढण्यासाठी पोतं आणलंय आणि तिला गाडायचं म्हणतायत. काय म्हणायचं या सगळ्या प्रकाराला? मूर्खपणा आहे सगळा. मामा, ज्यांना जे करायचंय ते करू दे. तू का स्वतःला त्रास करून घेतेस? हो, मी त्रास करून घेत नाहीये, पण हे सगळं पाहिल्यावर मला त्रास होतोय.